नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचं आहे पापडी चाट. तर ते पापडी चाट कसं बनवायचं ते आज आपण बघूया. तर त्यासाठी आपण शेवपुरीसाठी ज्या पुऱ्या वापरतो त्या पुऱ्या इथे पापडी चाटसाठी घ्यायच्या आहेत. एका डिशमध्ये ह्या सगळ्या ठेवून घ्यायच्या आहेत, जितक्या आपल्याकडे आहेत तितक्या. आणि यासाठी आपल्याला हिरवी चटणी, चिंचेची गोड चटणी, तिखट गोड जी चटणी असते ती इथे आपल्याला लागणार आहे. आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल की कशी केलेली आहे तर माझा शेवपुरीचा आणि पाणीपुरीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये ती डिटेलमध्ये सांगितलेली आहे, ती तुम्ही बघू शकता चटणी कशी करायची. आता या पापडी सगळी ठेवून झालेली आहे, तर त्याच्यावरती मी कांदा घातलेला आहे आणि बटाटा पहिला उकडून मॅश करून घेतला आणि त्याच्यामध्ये मीठ, थोडीशी हळद, थोडासा मसाला आणि थोडा कांदा घालून ते मिश्रण ह्याच्यावरती सुरुवातीला ठेवलेलं आहे. नंतर गोड दही घातलेलं आहे. गोड दही म्हणजे फक्त दह्यामध्ये साखर घातलेली आहे आणि ती साखर विरघळल्यानंतर मग हे आपण दही त्याच्यावरती टाकायचं आहे. पुन्हा मी थोडासा कांदा त्याच्यावरती घातला आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. इथे पुन्हा त्याच्यावरती हिरवी चटणी घालायची आहे. हिरवी चटणी घालून झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला चिंचेची जी तिखट गोड चटणी असते ती घालायची आहे. यातील जी चटणी तुम्हाला जास्त आवडते ती तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर वरती इथे मी पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या असतात त्या थोड्याशा क्रश करून घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर थोडीशी शेव घातलेली आहे आणि अशा रीतीने आपलं पापडी चाट तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.